हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला नारळाची आणि सुपारीची झाडं बघून तुम्हाला असं वाटत असेल की मी अलिबागमध्ये आली आहे. असं नाही आहे. तर मी आहे आपल्या पालघरमधील केळवा गावात. तर आता आज आपण जाऊया केळवा बीच आणि शीतलादेवीचं मंदिर. चला तर, खूप सुंदर असा रस्ता. तर आपण जात आहोत केळवा बीच. चला, खूप मस्त वाटतं या प्लेसवर. दोन्ही बाजूला सुपारीची झाडं आहेत. तर आपण बघूया केळवा बीच. खूप क्लीन असा बीच आहे. सनसेट होतो, तुम्ही बघू शकतात. सनसेटची वेळ झाली आहे. खूप भारी वाटतं आणि मुंबईपासून 2 तासाच्या अंतरावर आहे. सॅटर्डे संडे तुम्ही विकेंडला इकडे येऊ शकता. तिकडे खूप सारे रिसॉर्ट्सही आहेत स्टेसाठी, होमस्टेसुद्धा आहेत. बघू शकता ते गर्दी किती आहे इकडे. पर्यटक इकडे खूप येतात आणि खूप चांगली प्लेस आहे. तुम्ही फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता तिकडे. तुम्ही बघू शकता बीचच्या किनारे गुळाची, शेवपुरीची, अजून खेळण्यांची कसली दुकानं आहेत. त्यामुळे बघू शकतो. आता आपण जाऊया, ती सुरूची बाग आहे आणि आता आपण जाऊया. ती इकडनं एक रस्ता जातो, तो जातो शीतलादेवीच्या मंदिरामध्ये. चला तर, आता इकडे हनुमान जयंतीनिमित्त जत्रा भरलेली आहे. ही जत्रा 3 दिवस असते. दरवर्षी हनुमान जयंतीला इकडे जत्रा भरते. बघू शकता, खूप मोठी जत्रा असते इकडे ही. आता आपण जाऊया मंदिराकडे. तर मंदिराकडे जाताना मला अशी दुकानं लागतात. भरपूर काय खाऊची दुकानं वगैरे असतात. आता आपण जाऊया मंदिरामध्ये देवीचं दर्शन घ्यायला. मंदिराच्या समोरच रामकुंड आहे. तिकडे आपण पहिला पाय धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर आता आपण जाऊया मंदिरामध्ये. बघू शकता तिकडे सुंदर अशी दीपमाळ आहे. तर आता आपण बाहेर आपण जत्रेत फेरफटका मारूया. कसली दुकानं आहेत जत्रेमध्ये बघूया. मिठाईवाली तुम्हाला दिसत असतील. अजून शुगर कँडी आहे. खूप काय आहे. चला तर बघूया. ह्या साईडला गेम्स वगैरे आहेत दिसतात. तर अजून आहेत पुढे जायला. ह्या टायमाला गर्दी नसते. जर तुम्ही रात्री इकडे तर खूप गर्दी असते जत्रेमध्ये. बघू शकता तिकडे मागे आकाश पाळणा आहे. तर आता बघूया. चला जाऊया. इकडे अजून काय गेम्स आहेत ते बघूया. चला, 70 रुपये एका गेमची एंट्री फी आहे इकडे. आता अजून दुसऱ्या ग्राउंडवर पण आहेत हे असे गेम्स. तिकडे मला जायला नाही मिळाले. आता बघू, आईस्क्रीमवाला आहे. अजून काय आहे तिकडे. खूप मोठी जत्रा असते इकडे. 3 दिवस चालते. केळवा बीच आणि त्याच्या आजूबाजूला असे रिसॉर्ट्स आहेत. मिलन बीचच्या इकडे राहण्याची चांगली सोय होते इकडे. त्यामुळे जर कधी तुम्ही आलात तर 1 डेसाठी किंवा विकेंडसाठी तुम्हाला खूप चांगले ऑप्शन्स आहेत तिकडे अवेलेबल. बघूया जत्रेमध्ये काय आहे. पुढेपर्यंत संध्याकाळी ते अंधारला म्हणून ते बघू शकतात. वेगळा दिसतं. आणि याला विद्युत रोषणाईच केली होती, ती पण आता चालू केलेली आहे. बघूया. आपण परत रामकुंडाच्या इकडे जाऊया. इकडे जो कारंसाठी मस्त अशी लायटिंग केलेली आहे. मंदिराला पण खूप सुंदर लायटिंग केलेली आहे. चला तर परत आपण मंदिरात जाऊया. खूप प्रसन्न वाटते इकडे मंदिरात आहे. देवीचं दर्शन घेतलं, खूप प्रसन्न वाटलं.
मंदिरामध्ये शीतला देवीची मूर्ती आहे, बाजूला गणपतीची मूर्ती आहे, शंकर पार्वतीची मूर्ती आणि मंदिराच्या बाहेर मारुतीचं मंदिर आहे छोटं, बघू शकतात. इकडची तर लायटिंग बघूया आपण. कारंजाला खूप सुंदर अशी लायटिंग केलेली आहे आणि ही लायटिंग ते जत्रा असते तेव्हाच केली जाते. आता आपण कशी जत्रा बघतो परत. तर आपण या दुसऱ्या साईडला आलेलो आहोत. आता इकडे परत मिठाईची दुकानं अजून काय काय पुढे पुढे आहेत. चला तर बघूया. तुम्ही खेळण्याचा शॉप बघू शकता. इकडे तुम्ही काही घ्या 120 रुपीजला, बार्गेनिंग होत नाही. 120 रुपीज फिक्स रेट आहे. बघू शकतात काही घ्या. आणि मास्क आहे ते सगळे इकडच्या लोक लहान मुलांना खूप आवडतात आणि घाबरवतात सगळ्यांना घालून. शूज अजून काय काय आहेत, बरंच काय काय खाण्यासाठी पण. ते मॉकटेल्स आहेत, पान बनारसचं फायर पान वगैरे, भेल, चप्पल, खूप साऱ्या गोष्टी आहेत जत्रेमध्ये. खूप मोठी जत्रा आहे इकडची पालघरमधली. असं बघूया अजून पुढे काय काय. बघू शकते लहान मुलं आहेत ती कधी फुगेवाल्याकडून फुगे फोडतात. ते बघा किती एन्जॉय करतात. हा बघा, हे बघा, ही बघा, ही मुलगी बघा, हे बघा फुगे फोडताना. आपण आलो तिकडे आईस्क्रीमची फळाची दुकानचं आहेत. चला बघूया अजून. जत्रा फिरतोय, खूप मोठी जत्रा आहे. 1 तासाच्या वर झाल्या मी जत्रेत फिरतोय. केळव्याला यायला सर्वात बेस्ट ऑप्शन आहे मुंबईवरून लोकल ट्रेन. तुम्हाला 1.5 तासात केळवा स्टेशनला पोचवते आणि तिकडनं पुढे तुम्ही बस किंवा ऑटोने केळव्याला पोचू शकतात. केळवा बीचला केळवा रोड स्टेशन आहे आणि डहाणूला जाणे प्रत्येक लोकल ही केळवा रोडला थांबतेच. त्यामुळे तुम्ही येऊ शकता तिकडे. खूप मस्त प्लेस आहे विकेंडसाठी आणि मुंबईपासून 2 तासाच्या अंतरावर आहे. बघूया आता ही जत्रा फिरतोय अजून. आता परत एक एक्स्ट्राचा राऊंड आहे जत्रेमध्ये. चला परत हे मॉकटेल्स आहे, चायनीजचं दुकान आहे. परत गेम झोनमध्ये जाऊया आपण. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. चला बाय बाय.